Hello students, how are you and welcome in a सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. तर स्टुडंट्स, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा फर्स्ट स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी बनवलेला आहे. तर फर्स्ट स्टँडर्डचे जे सिलेबस आहे हा सिलेबस चेंज झालेला आहे. सो हा जो व्हिडिओ आहे हा अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस बनवलेला आहे. तर आपण बघणार आहोत फर्स्ट स्टँडर्ड मॅथमॅटिक्स इन दॅट फर्स्ट चॅप्टर माय विलेज. ओके, सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत याचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. सो आपण जो हा व्हिडिओ बनवत आहोत हो अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. सो बी प्रिपेअर्ड, बी कॉन्सन्ट्रेट. अँड द चॅप्टर फर्स्ट इज माय विलेज. तर स्टुडंट्स हा आहे आपला फर्स्ट चॅप्टर माय विलेज. तर माय विलेज म्हणजे माझ्या गावचं जे चित्र आहे ते चित्र त्यांनी इथं दिलेलं आहे आणि अकॉर्डिंगली दॅट काय सांगितलं आहे आपण बघूयात. विथ द हेल्प ऑफ द गिवन पिक्चर डिस्कस द कन्सेप्ट्स अप डाऊन इन आउट इन फ्रंट ऑफ बिहाइंड एक्सेट्रा. with the students using positional words discuss the sentences such as cat is under the tree, monkey is sitting on a tree, cow is inside the cow shed, girl is near the gate. ओके, तर हे जे त्यांनी पिक्चर दिलं आहे या पिक्चरवरून आपल्याला पोजिशनल वर्ड्सचे स्टडी करायचा आहे. पोजिशनल वर्ड्स म्हणजे काय, तर ती जी गोष्ट आहे ती गोष्ट किंवा काही एखादी गोष्ट असेल किंवा एखादा प्राणी, एखादा पक्षी किंवा एखादा माणूस किंवा एखादी कोणती तरी गोष्ट, तर ती कोणत्या पोझिशनवरती आहे हे सांगण्यासाठी आपल्याला या पोजिशनल वर्डचा यूज करायचा आहे आणि त्यापूर्वी ते शिकायचे आहे. तर चला, इथे हे जे पिक्चर दिलेलं आहे हे अगदी केअरफुली तुम्ही बघून घ्या आणि यावरती आपल्याला स्टार्ट करायचं आहे. त्यामध्ये दोन पोजिशनल वर्ड्स मी घेते, ऑन अँड इन. ऑन म्हणजे वरती, इन म्हणजे आतमध्ये, राईट, किंवा मध्ये. तर याच्यामध्ये फर्स्ट सेंटेन्स बघा, तर क्रो इज सिटिंग ऑन द ट्री. तर इथे आपल्याला या पिक्चरमध्ये इथे कावळा हा झाडावरती बसलेला दिसत आहे. सो त्याच्यासाठी आपण कोणतं पोजिशनल वर्ड वापरला, ऑन हा वर्ड वापरला. क्रो इज सिटिंग ऑन द ट्री. नेक्स्ट, द मंकी इज सिटिंग ऑन द ट्री. तर इथे आपल्याला हे माकड दिसतं, तर हे सुद्धा झाडावरती बसलेलं आहे. सो त्यासाठी आपण पोजिशनल वर्ड कोणता वापरलेला आहे, ऑन वापरला आहे. थर्ड वन, द बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. तर इथे पाठीमागे बघा, पक्षी हे जे आहेत हे हवेमध्ये उडत आहेत, म्हणजेच हवेमध्ये ते उडत आहेत. तर त्यासाठी आपण कोणता पोजिशनल वर्ड वापरला आहे, इन. द बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय, आकाशामध्ये ते उडत आहेत. फोर्थ, अ फार्मर इज वर्किंग इन द फील्ड. तर इथे हा जो शेतकरी आहे हा शेतामध्ये काम करत आहे. सो शेतामध्ये त्यासाठी आपण कोणता पोजिशनल वर्ड वापरला आहे, इन द फील्ड. ओके, इन द फील्ड. सो हे दोन पोजिशनल वर्ड अगदी व्यवस्थित समजले असतील तर नेक्स्ट आपण बघणार आहोत अबाव, अंडर. अबाव म्हणजे काय, च्या वर, अंडर म्हणजे च्या खाली, राईट. अबाव मीन्स च्या वर, अंडर मीन्स च्या खाली, राईट. सो याच्यासाठी आता इथे अगदी पिक्चर अगदी व्यवस्थित केअरफुली बघून घ्यायचं आहे की कशाच्या वरती कोण आहे किंवा कशाच्या खाली काय आहे. सो यासाठी सेंटेन्स फर्स्ट काय बनवलं, तर कॅट इज अंडर द ट्री. तर इथे हे जे मांजर दिसत आहे हे झाडाच्या खाली आहे. अंडर म्हणजेच काय सांगितलं मी, च्या खाली. सो त्यासाठी आपण काय सेंटेन्स बनवलं, कॅट इज अंडर द ट्री, झाडाच्या खाली आहे. नेक्स्ट सेकंड सेंटेन्स आपल्याला अबाउटचं बनवायचं आहे. द क्लाउड्स आर अबाव द हिल्स. तर क्लाउड्स म्हणजेच काय, तर ढगाला आपण क्लाउड्स म्हणतो. तर क्लाउड्स हे कशाच्या वरती आहेत, डोंगराच्या वरती आहेत. सो त्यासाठी आपण इथं कोणता वर्ड, पोजिशनल वर्ड वापरला, अबाव, राईट. तर ऑन, इन, अबाव, अंडर. तर त्याच्या पुढचे पोजिशनल वर्ड्स आपण बघणार आहोत, इन फ्रंट ऑफ अँड बिहाइंड. सो स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. नेक्स्ट बघूयात, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड. इन फ्रंट ऑफ म्हणजे काय, च्या समोर किंवा च्या
पुढे, आणि बिहाइंड म्हणजे काय, तर च्या मागे. ओके, तर याचनुसार आपल्याला या पिक्चर, अकॉर्डिंग टू पिक्चर सेंटेन्सेस क्रिएट करायचे आहेत. लेट्स स्टार्ट. फर्स्ट, द डॉग इज सिटिंग इन फ्रंट ऑफ काऊ शेड. सी, इथे आपल्याला हे डॉग दिसत आहे, तर हे कशाच्या समोर आहे, तर हा जो गोठा आहे किंवा काऊ शेड आहे याच्या समोर बसला आहे. सो त्यासाठी आपण कोणता पोझिशनल वर्ड वापरला आहे, इन फ्रंट ऑफ. तर त्याचं सेंटेन्स कसं केलं आहे, द डॉग इज सिटिंग इन फ्रंट ऑफ काऊ शेड. सेकंड, द बस इज बिहाइंड द रिक्षा. तर इथे बघा या रोडवरती ही जी बस आहे, ही बस कशाच्या पाठीमागे आहे, रिक्षाच्या मागे आहे. सो आपण त्याच्यासाठी सेंटेन्स कसं बनवलं, द बस इज बिहाइंड, च्या मागे साठी आपण बिहाइंड हा पोझिशनल वर्ड वापरला. द बस इज बिहाइंड द रिक्षा. थर्ड सेंटेन्स, द स्क्वेरल इज बिहाइंड द ट्री. इथे बघा ही जी खार आहे, ही खार झाडाच्या पाठीमागून ती डोकावून बघत आहे. तर ती कशा आहे, झाडाच्या पाठीमागे आहे. त्यासाठी आपण काय बघितलं, त्यासाठी आपण कोणता वर्ड वापरला, बिहाइंड. द स्क्वेरल इज बिहाइंड द ट्री. देन द सन इज बिहाइंड द माउंटन्स. तर इथे हा जो सूर्य आहे हा पर्वताच्या मागे आपल्याला दिसतो. त्यामुळे आपण काय सेंटेन्स बनवला आहे, द सन इज बिहाइंड द माउंटन्स ऑर हिल्स. ओके, सो हे आतापर्यंत आपण ऑन, इन, देन अबाव, अंडर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड हे पोझिशनल वर्ड्स शिकलो आहोत. देन नेक्स्ट आपण बघणार आहोत इनसाइड, आउटसाइड. इनसाइड म्हणजे आतल्या बाजूला आणि आउटसाइड म्हणजे बाहेरच्या बाजूला. सी, तर स्टुडंट्स व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. लेट्स सी अगेन, तुम्हाला हे जे पिक्चर आहे हे व्यवस्थित बघायचं आहे. तर इथे बघा फर्स्ट सेंटेन्स, इनसाइड म्हणजेच आतल्या बाजूला, आउटसाइड म्हणजेच बाहेरच्या बाजूला. फर्स्ट सेंटेन्स, वासुदेव इज आउटसाइड ऑफ होम. तर इथे हा जो वासुदेव आहे हा घराच्या बाहेरच्या बाजूला आहे. सो इथे कोणता वर्ड वापरला, आउटसाइड ऑफ होम. सेकंड, द डॉग इज इनसाइड द गेट. तर आता डॉग हे कसं आहे, गेटच्या आतल्या बाजूला आहे. सो इथं वर्ड आला इनसाइड. द चिल्ड्रेन आर आउटसाइड ऑफ गेट. तर हे जे चिल्ड्रेन आहेत हे गेटच्या कशा आहेत, बाहेरच्या बाजूला आहेत. सो ते आउटसाइड हा पोझिशनल वर्ड आपण वापरला, ते कोठे आहेत हे सांगण्यासाठी. फोर्थ, द काऊ अँड काफ इज इनसाइड द काऊ शेड. काऊ अँड काफ हे कुठे आहेत, इनसाइड, तर त्या शेडच्या आतमध्ये आहे. ओके, सो त्यासाठी आपण इनसाइड हा वर्ड वापर. तर चला स्टुडंट, याच बरोबर हा जो चॅप्टर होता हा इथे आपला संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू, बाय बाय.